छान मस्त झालेला आहे, कुरकुरीत, अजिबातच तेलकट झालेला नाही आहे बघा. आज आपण पारंपरिक पद्धतीने आळूवडी कशी करायची ते पाहणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे. पावसाळ्यात बाजारामध्ये आळूची पाने खूप छान मिळतात. श्रावणात, गौरी गणपतीला, श्राद्धात आळूवडीला विशेष मान आहे. वडी तेलकट होऊ नये म्हणून मी यामध्ये एक वेगळी पद्धत वापरलेली आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. आळूच्या वडीसाठी कोणते पाने घ्यावी, वडीचा रोल कसा करायचा, वडी तेलकट होऊ नये म्हणून काय करायचे, या भरपूर टिप्स यामध्ये मी सांगितलेल्या आहे. तुम्हाला जर वडी तळलेली किंवा शॅलो फ्राय नको असेल तर वडीची एक वेगळी पद्धत पण यामध्ये दाखवलेली आहे. नेहमीप्रमाणे रेसिपी भरपूर टिप्ससहित तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. चला तर ही कुरकुरीत आळूवडी कशी करायची ते पाहूया. पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल.